नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी इंग्लिश हा विषय शिकणार आहोत. चला तर मग बघूया मुलांनो. बघा, इयत्ता 5वी इंग्लिश आपण हा विषय शिकूया आणि इंग्लिशमधला आपलं जी काही फर्स्ट पोएम आहे ती पोएम आहे मुलांनो आपली सॉंग्स अँड ग्रीटिंग्स. ही जी पोएम आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत. बघा मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत तर इयत्ता 5वी मधील पहिली पोएम कुठली मुलांनो? सॉंग्स अँड ग्रीटिंग. सॉंग्स अँड ग्रीटिंग ही जी कविता आहे ती जी पोएम आहे ती आपण आज अभ्यासणार आहोत. बघा मुलांनो, इयत्ता 4थी मध्ये असताना आपण थोडेफार इंग्रजीचे शब्द ऐकले असेल किंवा आपण काही जे वर्ड्स आहे तेच ह्या पोएममध्ये काय केलेले आहेत मुलांना तर आलेले आहेत. तेच आपण काय करणार आहोत त्याचेच आज आपण थोडीशी उजळणी घेणार आहोत. म्हणजे जे काही आपण इयत्ता 4थी मध्ये अभ्यासलं होतं त्याचंच थोडंसं रिव्हिजन आपण काय करणार आहोत या पोएमच्या माध्यमातून करणार आहोत. बघा तर मुलांनो, आज आपण शिकत आहोत सॉंग्स अँड ग्रीटिंग. ही जी पोएम आहे ती आपण शिकत आहोत. बघा मुलांनो, तर मुलांना सॉंग्स ऑफ ग्रीटिंग म्हणजेच काय तर आपण काय करत असतो की सॉंग्स म्हणजे काय तर तुम्हाला माहीत आहे, सॉंग्स म्हणजे गाणे आणि ग्रीटिंग म्हणजेच काय मुलांना तर शुभेच्छा किंवा अभिवादन. बघा मुलांना, आपण जर एकमेकांना भेटत असू तर आपण काय करतो, हाय हॅलो करतो किंवा नमस्कार असे म्हणतो मराठीमध्ये जर म्हणायचं असेल तर. म्हणजेच एक प्रकारचं आपण लहान असो मोठे असो त्यांना आपण काय करतो, अभिवादन करत असतो, त्यांना आपण शुभेच्छा देत असतो. म्हणजेच जर मॉर्निंग असेल, सकाळ असेल तर आपण काय म्हणतो मुलांना तर गुड मॉर्निंग म्हणतो आणि जर दुपार असेल तर आपण कशा प्रकारे अभिवादन करतो, कशा प्रकारे ग्रीटिंग करतो मुलांना तर गुड आफ्टरनून असं आपण काय करतो मुलांना अभिवादन करतो, ग्रीटिंग करत असतो. बघा, जर संध्याकाळ असेल तर आपण काय म्हणतो मुलांना बरोबर गुड इव्हनिंग म्हणत असतो आणि जर रात्र असेल म्हणजे झोपण्याच्या आधी आपण एकमेकांना काय म्हणतो मुलांना गुड नाईट असं म्हणत असतो. म्हणजेच आपण वेगवेगळ्या प्रकारे काय करत असतो, समोरच्या व्यक्तींना अभिवादन करत असतो, शुभेच्छा देत असतो. बघा मुलांना, चित्रात दिसत असल्याप्रमाणेच हे मुलंही कसे आहेत, हॅपी आहेत, खूप आनंदात आहेत आणि तेही एकमेकांना काय करत आहेत, शुभेच्छा देत आहेत. बघूया तर. बघा मुलांना, इथे आपली काय चालू झालेली आहे तर इथे आपण पोएमला सुरुवात केलेली आहे. बघा पोएममध्ये इथे काय सांगितलेलं आहे, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. कधी काय दिलेलं आहे मुलांना इथे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तेच आपण गाण्याच्या स्वरूपात काय म्हणणार आहोत मुलांना. बघा, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हे जे मुलं आहेत एकमेकांना काय म्हणत आहेत, सकाळ झालेली आहे आणि ते मुलं आता एकमेकांना कसं अभिवादन करत आहेत, कसं ग्रीट करत आहेत तर गुड मॉर्निंग म्हणून काय करत आहेत मुलांना तर ग्रीट करत आहेत. बघा, गुड मॉर्निंग. पुढे बघा मुलांना, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. काय मुलांना, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. आधी त्यांनी गुड मॉर्निंग असं म्हटलेलं आहे. म्हणजेच एकमेकांना काय केलेलं आहे तर सकाळच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. म्हणजेच नमस्ते असं अभिवादन त्यांनी केलेलं आहे. आणि पुढे बघा काय सांगितलेलं आहे मुलांना, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. म्हणजेच ही जी काही मॉर्निंग आहे, ही जी काही सकाळ आपण बघत आहोत त्याच्या तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच, तसंच ही तुम्हाला काय जाओ, बेस्ट जाओ, खूप चांगली सकाळ तुमची असो असेही ते मुलं एकमेकांना म्हणत आहे. आपण हे काय करत असतो मुलांना, आपण हे एकमेकांना शुभेच्छा देत असतो, गुड मॉर्निंग असं म्हणत असतो आणि काय म्हणत असतो की तुमची आजची सकाळ कशी जाओ, खूप आनंददायी जाओ आणि चांगली जाओ. तसेच इथे पण इंग्लिशमध्ये काय सांगितलेलं आहे मुलांना, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. म्हणजेच ही जी आपली मॉर्निंग आहे, ही जी आपली सकाळ आहे ती कशी जाओ मुलांना तर बेस्ट जाओ. म्हणजेच काय मुलांना तर खूप आनंददायक, खूपच सुंदर अशी आपली काय जायला पाहिजे तर सकाळ ही असायला पाहिजे. पुढे बघूया. पुढे बघा मुलांना काय म्हटलेलं आहे, हाव आर यू हाव आर यू हाव आर यू हाव आर यू. हाव आर यू म्हणजेच काय मुलांना, बघा ना तुम्ही एकमेकांना असं बोलून जाता की हाव आर यू, कसा आहेस तू. आणि मग तोही मुलगा काय उत्तर देत असतो, काय आन्सर देत असतो मुलांना, यस आय एम फाईन अँड हाव आर यू. म्हणजेच तोच कसा आहे तर
तोही मुलगा म्हणत असतो आय एम फाईन, म्हणजे मी कसा आहे तर मी देखील चांगला आहे. म्हणून बघा मुलांना इथे काय विचारलं जात आहे की हाऊ आर यू, हाऊ आर यू, म्हणजेच कशा आहात तुम्ही, कशा आहात तुम्ही. तर बघा मुलांना पुढे काय आहे की नक्कीच तुम्ही कशा असणार आहात की आय होप यू आर फीलिंग फाईन, आय होप यू आर फीलिंग फाईन, म्हणजेच तुम्ही कसणार आहात तर नक्कीच तुम्ही चांगले असणार आहात, तुम्हाला चांगली फिलिंग येत असणार आहे किंवा तुम्ही कसे असणार आहात तर फाईन असणार आहात, म्हणजेच उत्तम असणार आहात, चांगले असणार आहात. काय मुलांनो, आय होप यू आर फीलिंग फाईन. होप म्हणजेच काय मुलांनो की नक्कीच तुम्ही कसे असणार आहात तर चांगले असणार आहात. जसं मला असं वाटतं की तुम्ही कसे असणार आहात तर चांगले असणार आहात. बघा मुलांनो पुढची लाईन आपण बघूया. अँड हॅपी ऑल द टाईम. आपण सगळ्यांनी कसं असायला हवं मुलांनो तर सगळ्यांनी आपण ऑल टाईम म्हणजे संपूर्ण वेळ जो आहे तो कसा असायला हवं, हॅपी असायला हवं. बघा अँड हॅपी ऑल द टाईम. तुमची जे मॉर्निंग आहे इव्हनिंगपर्यंत नाईटपर्यंत कशा असायला हवेत सगळेजण तर हॅपी असायला हवे. ऑल टाईम हॅपी असणं खूप गरजेचं असतं आणि तसा आपण प्रयत्न देखील करायचा आहे. काय मुलांना तर ऑल टाईम हॅपी आपली मॉर्निंगपासून इव्हनिंगपर्यंत नाईटपर्यंत काय असायला हवं मुलांना, आपण हॅपी म्हणजेच आनंदित असायला हवं. आनंदाचंच वातावरण सगळीकडे असायला हवं. पुढे बघूया. बघा द मोर वी गेट टुगेदर, द मोर वी गेट टुगेदर. आता हा जो पार्ट आहे मुलांना हा दुसरा आहे. पहिलं सॉन्ग आपण गायलं होतं कुठलं मुलांना, कुठलं सॉन्ग होतं ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, हे जे सॉन्ग होतं ते होतं फर्स्ट आणि हे आलेलं आहे मुलांना सेकंड सॉन्ग. त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, द मोर वी गेट टुगेदर. टुगेदर म्हणजेच काय मुलांना तर टुगेदर म्हणजे एकत्र. वी द मोर वी गेट टुगेदर. तर मोर म्हणजे काय मुलांनो जास्त किंवा अधिक. वी म्हणजे आम्ही. गेट म्हणजे काय मुलांनो तर मिळणे. म्हणजेच काय ह्या ओळीचा आपल्याला इथे अर्थ काय सांगता येणार आहे की जर आपण खूप एकत्र असू म्हणजे सगळेजण जर आपण एकत्र असू तर खूप आनंदामध्ये आपण असणार आहोत. बघा मुलांना जर तुम्ही एकटे असणार तर तुम्ही आनंदी असणार का? जर तेच तुम्ही मित्रांसोबत असणार किंवा तुमच्या फॅमिलीसोबत असणार किंवा तुमच्या रिलेटिव्हसोबत असणार तर तुम्ही कशा असता मुलांना, खूप गमती जमती करत असता किंवा खूप फन करत असता आणि काय असता हॅपी असता. त्यासाठीच इथे काय सांगितलेलं आहे मुलांनो, जर सगळेजण एकत्र असतील तर एकत्र आल्यामुळे आपण कसं असू मुलांनो तर हॅपी असू. बघा इथे सांगितलेलं आहे टुगेदर टुगेदर. केव्हा मुलांना आपण हॅपी केव्हा असणार आहोत तर जेव्हा आपण एकत्र असणार आहोत तेव्हाच आपण काय असणार आहोत हॅपी असणार आहोत. बघा ना मुलांना कुठलाही खेळ असो किंवा कुठे आपल्याला प्रोग्रामला वगैरे जायचं असेल तर आपण एकटे जाऊ शकतो का तर नाही. त्यासाठी आपल्याला कशाची गरज असते मुलांना, युनिटीची गरज असते. म्हणजेच त्यासाठी आपल्याला कुणाची तरी गरज असते. मग जर आपल्यासोबत आपले फ्रेंड्स असतील, आपली फॅमिली असेल तर आपण कसे असू मुलांनो तर आपण हॅपी असू. किंवा एखादा खेळ खेळायचा असेल, तुमचे मित्रच तुमच्यासोबत नसतील तर तुम्ही खेळू शकणार आहात का? नाही खेळू शकणार. तसंच मुलांनो एखाद्या लग्न समारंभाला तुम्हाला जायचं असेल आणि तुम्ही जर फॅमिलीसोबत गेलात तर ती वेगळीच मजा असते, रिलेटिव्हसोबत गेलात तर ती वेगळीच मजा असते. म्हणजेच आपण काय करायला हवं मुलांनो, टुगेदर म्हणजेच काय एकत्र असायला हवं. समजा 2 मुलं आणि 2 मुलं एकत्र आले तर 4 होतात, तर 4 मध्येच काय होईल मुलांनो आणखी गमती जमती ज्या आहेत त्या वाढतील आणि त्यामुळे काय होईल आपण आणखी आनंदात राहू. मोर अँड मोर हॅपी आपण असणार आहोत. पुढे बघूया. बघा मुलांनो पुढची लाईन काय आहे ती, द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. काय सांगितलंय मुलांनो बघा, द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी.
जर मोर म्हणजेच काय मुलांना, तर तुम्हाला सांगितलं होते की जास्त, जेवढे जास्त आपण एक सोबत असू, जेवढे आपले मित्रमंडळी आपल्या सोबत असतील, आपले फॅमिली मेंबर्स आपल्या सोबत असतील, जेवढे जास्त आपण एकत्र राहू तेवढेच जास्त आपण कशा असू मुलांना, तर हॅपी असू. बघा मुलांना पुढची लाईन काय आहे, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स. जे तुमचे फ्रेंड्स आहेत तेच कोणाचे फ्रेंड्स आहेत, तर माझे फ्रेंड्स आहेत. अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. जे तुमचे फ्रेंड्स आहेत ते माझे फ्रेंड्स आहेत, आणि जे माझे फ्रेंड्स आहेत ते कुणाचे फ्रेंड्स आहेत, ते तुमचे फ्रेंड्स आहेत. म्हणजे जर माझी एक फ्रेंड असेल तर ती तुमची फ्रेंड झाली, आणि तुमची फ्रेंड असेल तर ती माझी फ्रेंड झाली. म्हणजेच सगळे काय झालेत, एकत्र आल्यानंतर आपला आनंद कसा होईल मुलांना, तर द्विगुणित होईल. मोर अँड मोर आपण काय असू मुलांना, तर हॅपी असणार आहोत. बघा मुलांना, फॉर युअर फ्रेंड्स, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स, अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स, अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. म्हणजेच काय मुलांना, तर माझे जे मित्रमंडळी आहेत ते तुमचे असणार आहे, आणि तुमचे जे मित्रमंडळी असणार आहेत ते माझे असणार आहेत. पुढे बघूया. पुढची लाईन बघा मुलांना, द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. काय सांगितलं आहे मुलांना, द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. म्हणजेच तोच अर्थ आपण इथे बघणार आहोत की जेव्हा आपण सगळे एकत्र असणार आहे, अधिक संख्या आपली एकत्रपणाची असणार आहे. जसंच तुमचे फ्रेंड्स, माझे फ्रेंड्स, इतर आपल्या फ्रेंड्सचे फ्रेंड्स, ते सगळे जर आपण एकत्र असणार आहोत, एकत्र आलेला असू, तर आपले काय होईल मुलांनो, आपण अधिक काय असणार आहोत, तर हॅपियर असणार आहोत, खूप आनंदी असणार आहोत. म्हणून त्यासाठी काय असायला हवं मुलांनो, तर सगळ्यांनी एकत्र येणं हे खूप गरजेचं आहे. जर सगळेजण एकत्र आलं तर तेच कसे असणार आहेत मुलांनो, तर खूप हॅपी असे असणार आहेत. पुढे बघूया. बघा मुलांनो, इथपर्यंत आपण काय केलेलं आहे, तर इंग्लिश ही जी पोएम आहे तिचं आपण रीडिंग केलेलं आहे, आणि तिचे काही शब्द सुद्धा समजून घेतलेले आहे. तर आता आपण काय करणार आहोत, मराठीत देखील काय करणार आहोत, सविस्तरपणे तिचं मीनिंग इथे बघणार आहोत. बघूया तर मग. सॉंग्स अँड ग्रीटिंगचं मीनिंग बघा मुलांनो. सॉंग्स 1चं बघा, शुभ प्रभात, शुभ प्रभात, ही सकाळ तुमच्यासाठी चांगली होऊ दे. काय सांगितलं आहे मुलांना, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ प्रभात. आणि पुढे काय सांगितलेलं आहे मुलांना, गुड मॉर्निंगचा अर्थ काय होतो, तर शुभ प्रभात. प्रभात म्हणजे सकाळ. तुमची जी सकाळ आहे ती कशी असायला हवी, तर गुड असायला हवी, खूप चांगली असायला हवी. पुढच्या लाईनचं मीनिंग बघा मुलांनो, ही सकाळ तुमच्यासाठी चांगली होऊ दे. ही जी सकाळ झालेली आहे ती तुमच्यासाठी कशी असू देत, तर चांगली असू देत किंवा चांगली होऊ देत. नेक्स्ट बघा काय आहे मुलांनो, बघा आपल्याला विचारलं होतं हाऊ आर यू, हाऊ आर यू म्हणजेच काय मुलांना, तर तुम्ही कसे आहात. बघा, तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात. आपण नाही का एकमेकांना काय करत असतो, एकमेकांना प्रश्न करत असतो की हाऊ आर यू, कसा आहेस तू. मग तोही मुलगा कसा बोलतो की आय एम फाईन, हो की नाही. तसंच आपल्याला इथे हे मीनिंग सांगितलेले आहे. पुढे बघूया. बघा, आपल्याला विचारलं होतं की हाऊ आर यू, हाऊ आर यू, कसा आहेस तू. तर कसा आहे मुलांनो, मला आशा आहे, आय होप, की तुम्ही कशा असणार आहात, की फाईन असणार आहात. तुम्ही कशा असणार आहात, तर चांगले असणार आहात. बघा, मला आशा आहे तुम्ही चांगले असाल. काय मुलांनो, तर मला आशा आहे म्हणजे मला असं फील होते की तुम्ही कशा असणार आहात, तर फाईन असणार आहात. मला आशा आहे तुम्ही चांगले असाल. आणि नेहमी आनंदित राहाल. मला अशी आशा आहे की तुम्ही कशा आहात मुलांनो, तर तुम्ही
चांगले आहात, तुमचे सकाळ जी झालेली आहे ती अगदी गुड झालेली आहे, चांगली झालेली आहे आणि यापुढे सुद्धा तुम्ही कशा असणार, खूप हॅपी, खूप आनंदी असे असणार आहे असं मला फील होत आहे. आता बघा पुढे नेहमी आपण कसे राहायचे आहे मुलांनो, तर आनंदी राहायचे आहे. पुढे बघूया. आता बघा मुलांनो, आपण काय बघितलं की सॉन्ग 1चा आपण अर्थ बघितला की गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ प्रभात. तर तुम्ही सगळेजण कसे आहात, तुम्ही कसे असणार आहात मुलांनो, तर तुम्ही नक्कीच चांगले असणार आहात असे सॉन्ग 1 मध्ये सांगितलेलं आहे. आणि आता सॉन्ग 2चा आपण मीनिंग बघूयात. बघा, जेव्हा आपण सोबत असू, हे जे मित्रमंडळी आहे, आपले रिलेटिव्ज आहे, ते जर सगळे एकत्र असणार आहे, टुगेदर त्यांच्यामध्ये असणार आहे, जेव्हा आपण सोबत असू तेव्हा बघा मुलांनो, आपण कशा असणार आहोत, तर आपण सुखी राहू. जेव्हा आपण सगळे एकत्र असू तेव्हाच आपण कशा असणार आहात, तर सुखी असणार आहात. पुढे बघूया. युअर फ्रेंड्स माय फ्रेंड्स, तुझे मित्र तेच माझे मित्र. आणि माझे मित्र ते काय आहे मुलांनो, तर ते तुमचे मित्र आहेत. बघा, जेव्हा आपण सोबत असू आपण सुखी राहू. जेव्हा आपण सोबत असू आपण सुखी राहू. जेव्हा सगळे आपले फॅमिलीज, रिलेटिव्ह सगळे जर आपण एकत्र आलो, फ्रेंड्स एकत्र आले, तर तेव्हा आपण काय असू मुलांनो, तर तेव्हा आपण अगदी सुखी असणार आहोत. बघा तर मुलांनो, इथे आपण सॉन्ग 1 आणि सॉन्ग 2चा काय केलेलं आहे, तर इथे आपण रीडिंगही केलेलं आहे आणि त्याचं जे अर्थ आहे ते सुद्धा समजून घेतलेलं आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, इथे काही वर्ड्स दिलेले आहेत, हार्ड वर्ड्स. ते आपण काय करणार आहोत, तर त्याचं मीनिंग आपण इथे समजावून घेणार आहोत. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर काही वर्ड्सचं मीनिंग दिलेलं आहे. पहिला वर्ड्स काय आहे मुलांनो, आपला फिलिंग, FEELING, फिलिंग. फिलिंगचा अर्थ काय होतो मुलांनो, तर फिलिंगचा अर्थ होतो भावना. म्हणजेच आपल्याला एखादी फिलिंग येणं, एखादी भावना कुणाविषयी आपण एखादा एखादी काही गोष्ट जी आहे, जी पटते, आपल्याला पटत असते किंवा न पटत असते, तर ते आपल्याला काय होतं, फील होत असतं. समजा जर आपल्याला कुणाबद्दल वाईट वाटत असेल, वाटणं म्हणजेच काय, तर फील होणं. आणि जर कोणाच्या बद्दल आपल्याला भावना ज्या आहेत त्या दोन्ही प्रकारच्या असतात. जसे सुख देणारी ही भावना असते आणि दुःख देणारी सुद्धा भावना असते. भावना म्हणजेच फिलिंग, त्यालाच आपण वाटणं, अनुभवणं असं देखील म्हणू शकतो. फिलिंग म्हणजेच काय मुलांनो, भावना. जसं तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर तुमच्या जो बेस्ट फ्रेंड आहे त्याला कसं वाटतंय की त्याला तुमच्याविषयी चांगलं फील होतंय. म्हणजेच त्याचे जे इमोशन्स आहेत, इमोशन्स देखील म्हणजेच काय, तर भावना. तर त्याला तुमच्याविषयी काय होत आहे, तर कुतूहल वाटत आहे, चांगलं फील होत आहे. फिलिंग म्हणजेच काय मुलांनो, तर भावना. तुम्हाला कळालं मुलांनो, फर्स्ट जे मीनिंग आहे आपलं ते काय आहे, FEELING, फिलिंग. फिलिंग म्हणजेच काय मुलांनो, भावना. नेक्स्ट आहे मुलांनो, काय आहे, फाईन, FINE, फाईन. काय मुलांनो, FINE, फाईन. फाईन म्हणजेच काय मुलांनो, चांगला. आपण ह्या कवितेमध्ये अभ्यासलेलं आहे ना की हाऊ आर यू, हाऊ आर यू म्हणजेच कसं आहेस तू, तर आय ॲम फाईन. फाईन म्हणजेच काय मुलांनो, मी बरा आहे, मी चांगला आहे. FINE, फाईन म्हणजेच काय मुलांनो, बरा किंवा चांगला. बघा मुलांनो, इथे आपल्याला शब्दही दिलेला आहे, चांगला. तर फाईन म्हणजेच काय मुलांनो, तर चांगला. थर्ड शब्द बघा मुलांनो काय दिलेला आहे, थर्ड वर्ड आपला असणार आहे मोर. काय मुलांनो, थर्ड वर्ड जो आहे आपला तो काय आहे, मोर. स्पेलिंग काय आहे मुलांनो, सांगा पाहू. बरोबर, MORE. मोर म्हणजेच काय मुलांनो, अधिक किंवा जास्त. मोर अँड मोर म्हणजेच काय, अधिक
इतक्यापेक्षा अधिक. म्हणजे सगळेच जण जेव्हा आपण एकत्र येऊ, एकापेक्षा दोन, दोनापेक्षा चार असे जर आपण सगळे एकत्र आलो तर आपण कसं असणार आहोत, हॅपियर असणार आहोत, आनंदित असणार आहोत. म्हणजेच मोरचा अर्थ काय होतो मुलांनो, जास्त किंवा अधिक. काय होतो मुलांनो, मोर, MORE, मोर. मोर म्हणजेच जास्त. पुन्हा स्पेलिंग बघा मुलांनो, MORE, MORE, मोर म्हणजे जास्त किंवा अधिक. फोर्थ बघा मुलांनो, फोर्थ वर्ड काय दिलेला आहे बघा. पहिला आहे HAPPIER. काय आहे मुलांनो, HAPPIER, हॅपियर. हॅपियर म्हणजेच काय मुलांनो, तर हॅपियर म्हणजे सुखी. काय मुलांनो, हॅपियर. हॅपियर म्हणजेच सुखी. बघा HAPPIER, हॅपियर म्हणजेच काय मुलांनो, तर सुखी. हॅपी म्हणजे सुखी, हॅपियर म्हणजे सुद्धा काय मुलांनो, सुखी. आता जो फिफ्थ वर्ड आपला आहे तो घेऊया, गेट. काय आहे मुलांनो, फिफ्थ वर्ड आपला गेट. GET, गेट. काय मुलांनो, GET. गेट म्हणजेच काय, मिळणे. बघा आपल्याला काही मिळत असतं तर आपण काय म्हणतो, आय गेट चॉकलेट. म्हणजेच मला काय मिळालेलं आहे, चॉकलेट मिळालेलं आहे. तर गेट म्हणजे काय मिळालं मुलांनो, तर मिळणे. कळलं. आता नेक्स्ट बघूया, सिंग. SING, सिंग म्हणजेच काय मुलांनो, गाणे. सिंग म्हणजेच काय मुलांनो, गाणे. आपण कुठलंही सिंग काय करतो, सॉन्ग करत असतो. म्हणजेच एखादं गाणं जे आहे ते गात असतो. सिंग म्हणजेच काय मुलांनो, गाणं. स्पेलिंग काय आहे मुलांनो बघा, SING. काय मुलांनो, SING. सिंग म्हणजेच काय, तर गाणे. नेक्स्ट स्पेलिंग बघूया आपण, सेवन्थ. बघा नेक्स्ट स्पेलिंग आहे डान्स. काय मुलांनो, DANCE, डान्स. काय मुलांनो, DANCE, DANCE. डान्स म्हणजे काय मुलांनो, तर नाच किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो नृत्य. डान्स म्हणजेच काय मुलांनो, नाच किंवा नृत्य. आता नेक्स्ट वर्ड बघूया आपण. नेक्स्ट आहे प्ले. PLAY, प्ले. प्ले म्हणजेच काय मुलांनो, तर खेळणे. आपण नाही का शाळेतनं घरी गेल्यानंतर काय करत असतो, प्ले करत असतो, खेळत असतो. काय मुलांनो, PLAY, PLAY, प्ले म्हणजेच काय मुलांनो, तर खेळणे. हा आहे आपला खेळणे शब्द. प्ले या शब्दाचा अर्थ मुलांनो लक्षात ठेवायचा आहे. काय आहे, तर खेळणे आहे. हा बघा मुलांनो, हा महत्त्वाचा शब्द आहे. काय आहे मुलांनो, SWAY, स्वे. SWAY, स्वे म्हणजेच काय मुलांनो, तर झुलणे. स्वे म्हणजेच काय मुलांनो, झुलणे. पुन्हा आपण एकदा रीडिंग करूया. बघा, फिलिंग म्हणजे भावना, फाईन म्हणजे चांगला, मोर म्हणजेच जास्त, हॅपियर म्हणजेच सुखी, गेट म्हणजेच मिळणे, सिंग म्हणजे गाणे, डान्स म्हणजेच काय मुलांनो, नाच, आणि प्ले म्हणजेच खेळणे, आणि स्वे म्हणजेच काय मुलांनो, झुलणे. ठीक आहे. हे सगळे शब्द आपल्याला काय करायचे आहेत, तर लिहायचे आहेत. आणि ते जास्तीत जास्त वेळा आपल्याला काय करायचे आहे, तर त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे. म्हणजेच काय होईल की हे जे दिलेले सगळे वर्ड्स आहे ते आपल्या लक्षात राहतील. तर नक्कीच ह्या शब्दांचा, ह्या वर्डचा तुम्हाला मिनिंग हा कळाला असेल. तर बघा मुलांनो, आपण इथे सॉन्ग 1, सॉन्ग 2 हे आपण इथे रीडिंग करून दाखवलेलं आहे, वाचूनही दाखवलेलं आहे, आणि त्याचा मिनिंग सुद्धा समजावून घेतलेला आहे. आणि सॉन्ग 1, सॉन्ग 2 मधले काही जे हार्ड वर्ड्स आहे ते वर्ड्स आपण इथे घेतलेले आहे, आणि त्या वर्ड्सचं मिनिंग सुद्धा इथे आपल्याला सांगितलेलं आहे. कुठलं मुलांनो, तर फिलिंगचं भावना, फाईनचं चांगला, मोर म्हणजे जास्त, हॅपियर म्हणजे सुखी, गेट मिळणे, सिंग गाणे, डान्स नाचणे, प्ले खेळणे, स्वे
झुलणे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे मुलांनो इथे, तर आपली जी पहिली पोएम आहे, कुठली मुलांनो, आपली जी पहिली पोएम आहे सॉंग्स अँड ग्रीटिंग्स, ही आपण इथे घेतलेली आहे. आणि आपण आता काय करणार आहोत, पुढच्या सेशनमध्ये आपण 1.2 म्हणजेच दुसरा लेसन आपण काय करणार आहोत तर अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे तर सॉन्ग 1, सॉन्ग 2 हे काय घेतलेले आहे, या दोन्ही सॉन्गचं आपण वाचन करून घेतलेलं आहे, ते आपण रीडिंग करून घेतलेलं आहेत आणि त्याचं मिनिंगसुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. तर बघा मुलांनो, त्यामध्ये काही शब्द आलेले आहेत, काही नवीन शब्द आलेले आहेत, त्याचंसुद्धा आपण इथे उजळणी घेतलेली आहे. त्याचेसुद्धा आपण इथे काय केलेलं आहे, मिनिंग समजून घेतलेले आहे. वर्ड म्हणजेच काय मुलांनो तर शब्द, आणि मिनिंग म्हणजेच काय मुलांनो तर अर्थ. आपण ह्या वर्ड्सचे, या शब्दांचे काय केलेले आहेत तर अर्थ समजून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपली इथे सॉंग्स अँड ग्रीटिंग ही जी पहिली आपली पोएम आहे ती इथे पूर्ण झालेली आहे. नक्कीच तुम्हाला ही पोएम आवडली असेल. तर मुलांनो, आपण भेटूया पुढच्या लेसनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.